बदलापूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प मंजूर होऊनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे विभागात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराची निवडही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी बदलापूर मुरबाड, बदलापूर मळसा आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवरून प्रवास करत असताना बस स्थानकातील अपुरी सुविधा आणि दुर्लक्ष यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्याच्या बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे चित्र समोर येत आहे. स्वच्छतेचा अभाव, धुळीने माखलेली आसन व्यवस्था आणि वापरण्यास अयोग्य शौचालये यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरत आहे. याशिवाय बस सेवांबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अनेक बस जीर्ण अवस्थेत असून प्रवासादरम्यान वारंवार बिघाड होणे, बसमधून धूर निघणे किंवा सीट तुटलेल्या अवस्थेत असणे यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या मते मोठ्या शहरांमध्ये वापरून जीर्ण झालेल्या बसेस बदलापूरमध्ये पाठवल्या जात असल्यामुळे स्थानिकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. यासोबतच डिजिटल सुविधांचा अभावही प्रकर्षाने जाणवतो. सीसीटीव्ही, डिजिटल वेळापत्रक फलक किंवा जीपीएस आधारित ट्रॅकिंग प्रणाली नसल्यामुळे प्रवाशांना बसच्या वेळेबाबत अचूक माहिती मिळत नाही. परिणामी वेळेचा अपव्यय होतो आणि गैरसोय वाढते. एकंदरीत पुनर्बांधणी प्रकल्प रखडल्यामुळे बदलापूर बसस्थानकातील समस्या अधिकच तीव्र झाल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कामाला गती देणे, स्थानकाची स्वच्छता सुधारणे आणि बससेवा अधिक सुरक्षित व दर्जेदार करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांचा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो.